नमस्कार. करिअरमधला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे योग्य कॉलेज आणि कोर्स निवडणं. खरं तर हे एक मोठं आव्हानच असतं. म्हणूनच या माहिती सत्रामध्ये आपण भारतातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या ॲडमिशन पोर्टल्सबद्दल जाणून घेणार आहोत. यामुळे तुमचा शोध नक्कीच सोपा होईल. हे सादरीकरण विद्यार्थी मित्र यांनी खास आपल्यासाठी सादर केलं आहे. शिक्षण आणि करिअर मार्गदर्शनासाठी एक विश्वसनीय व्यासपीठ. आमचा प्रयत्न असतो की टॉप युनिव्हर्सिटीज, प्रवेश परीक्षा आणि स्कॉलरशिप्सबद्दलची सगळ्यात अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी. आणि हो, जर वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. योग्य वेळी योग्य माहिती मिळणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणूनच आज आपण युनिव्हर्सिटी प्रवेशापासून ते थेट सरकारी परीक्षांपर्यंतच्या सर्व प्रमुख पोर्टल्सवर एक नजर टाकणार आहोत, जेणेकरून कोणतीही संधी हातून सुटणार नाही. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण शैक्षणिक प्रवासातल्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याला भेट देणार आहोत. म्हणजे 10वी नंतरच्या पर्यायांपासून सुरुवात करून ते थेट पदव्युत्तर शिक्षणापर्यंत. प्रत्येक क्षेत्रासाठी कोणती वेबसाईट महत्त्वाची आहे हे आपण सविस्तरपणे पाहूया. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे 10वी नंतर आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी काय करायचं. करिअरचा पाया मजबूत करण्यासाठी कोणते पोर्टल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत ते आता पाहूया. बरं, तर 10वी नंतर टेक्निकल आणि व्होकेशनल कोर्सेससाठी काही प्रमुख पोर्टल्स आहेत जी आपल्याला माहिती असायलाच हवीत. पहिला आहे DTE महाराष्ट्र, म्हणजे डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन. डिप्लोमा कोर्सेससाठी हेच मुख्य पोर्टल आहे. त्याची वेबसाईट आहे dte.maharashtra.gov.in. त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षणासाठी DVET महाराष्ट्राचं पोर्टल आहे, ज्याची वेबसाईट admission.dvet.gov.in आहे. आता देशपातळीवर इंजिनिअरिंगसाठी बोलायचं झालं तर JEE मेन ही परीक्षा सर्वात महत्त्वाची आहे. सगळी माहिती jeemain.nta.ac.in वर मिळेल. महाराष्ट्रपुरतं बोलायचं झाल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी CET सेलचं पोर्टल आहे, cetcell.mahacet.org. आणि हो, ज्यांना आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी NATA म्हणजेच नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर ही परीक्षा आहे. त्याची माहिती nata.in वर उपलब्ध आहे. ओके, आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. ज्यांना डिझाईन, इनोव्हेशन आणि वैज्ञानिक संशोधनाची आवड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कोणती दालनं उघडी आहेत ते आता पाहूया. डिझाईन आणि विज्ञान क्षेत्रातही खूप चांगल्या संधी आहेत बरं का. IITमध्ये डिझाईन कोर्सेस करायचे असतील तर UCED ही परीक्षा द्यावी लागते, ज्याची वेबसाईट आहे uced.iitb.ac.in. स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर म्हणजे SPA साठी spa.ac.in हे पोर्टल आहे. डिझाईनमधली एक प्रतिष्ठित संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणजेच NID, त्यांच्या प्रवेशासाठी nid.edu ही वेबसाईट आहे. आर्किटेक्चरसाठी JEE मेनचा पेपर 2 असतो, हे तर तुम्हाला माहीत असेलच. विज्ञानात संशोधनासाठी नेस्ट ही एक महत्त्वाची परीक्षा आहे. त्याची माहिती nestexam.in वर मिळेल. आणि IICRs म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये प्रवेश हवा असेल तर IICRadmission.in ही वेबसाईट तपासावी लागेल. चला, आता वैद्यकीय आणि कायदा या दोन अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्रांबद्दल बोलूया. या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सांभाळणारी मुख्य पोर्टल्स कोणती आहेत ते आता आपण पाहूया. आता वळूया वैद्यकीय आणि कायदा क्षेत्राकडे. मेडिकल ॲडमिशनसाठी NEET UG ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. याची ऑफिशियल वेबसाईट आहे neet.ntr.nic.in. काउन्सिलिंगसाठी mcc.nic.in हे मुख्य पोर्टल आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी CLAT ही परीक्षा असते. त्याची सगळी माहिती consortiumofnlus.ac.in या वेबसाईटवर मिळेल. या व्यतिरिक्त काही खास क्षेत्रांसाठीही पोर्टल्स आहेत, जसं की फॅशन टेक्नॉलॉजीसाठी NIFTचं पोर्टल nift.ac.in आणि हॉटेल मॅनेजमेंटसाठी nchem.gov.in. आता आपण आपलं लक्ष केंद्रीय विद्यापीठे आणि प्रतिष्ठित सरकारी नोकऱ्यांसाठी होणाऱ्या देशव्यापी परीक्षांकडे वळूया. चला पाहूया. केंद्रीय विद्यापीठ आणि सरकारी नोकऱ्या यासाठी या वेबसाईट्स नक्कीच लक्षात ठेवा. सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेशासाठी आता CUET ही एकच परीक्षा आहे, ज्याची माहिती CUET.nta.ac.in वर मिळते. सर्व प्रमुख राष्ट्रीय परीक्षा घेणारी संस्था NTAचं मुख्य पोर्टल आहे nta.ac.in.
संरक्षण दलात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी NDA आणि AFCAT महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या वेबसाईट्स आहेत nda.nic.in आणि afcat.cdac.in. नागरी सेवांसाठी UPSCचं पोर्टल upsconline.nic.in आणि इतर सरकारी नोकऱ्यांसाठी SSCचं पोर्टल ssc.gov.in हे आहे. आता आपण उच्च शिक्षण, संशोधन आणि विशेष ऑनलाईन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या पर्यायांवर एक नजर टाकूया. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर काय? पदवीनंतरच्या शिक्षणासाठी हे काही महत्त्वाचे पोर्टल्स आहेत. इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करायचं असेल तर गेट ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे. या वर्षीच्या परीक्षेची माहिती gate2026.iitg.ac.in वर मिळेल. PhD किंवा प्राध्यापक व्हायचं असेल तर UGC नेट परीक्षा द्यावी लागते, ज्याची माहिती ugcnet.nta.ac.in वर आहे. मोफत ऑनलाईन टेक्निकल कोर्सेससाठी NPTEL हे एक उत्तम व्यासपीठ आहे. कृषी क्षेत्रासाठी mcar.org आणि पशुवैद्यकीय शास्त्रासाठी admissions.mahafsu.ac.in ही पोर्टल्स आहेत. तर ही होती भारतातल्या काही प्रमुख ॲडमिशन पोर्टल्सची माहिती. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य माहिती मिळवणं हेच यशाचं पहिलं पाऊल आहे. तुमच्या या संपूर्ण प्रवासात मदतीसाठी विद्यार्थी मित्र नेहमीच सोबत आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.